सांगतो, मी संतोष भाऊ मांगी नंबर 3, माझं मांगी नंबर 1 ला सूरज मस्टरी नावाने एक दुकान आहे. त्या कन्सेप्ट मध्ये मला आणणार आहे आमचे जीवलग मित्र किरण कांबळे सर, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी 2 वर्षापूर्वी या कन्सेप्टच्या संपर्कात आलो, पण मी खास मित्रासाठी आलतो, मला पैसे कमवायचे नव्हतं. तर माझ्या मित्रासाठी मी येत आलो. 1 वर्षभर ते माझ्याकडे सतत येत राहिले, स्वप्नील सर, खैरे सर, नंदरगे सर, पण मी काय ते मनावर घेतलं नाही. पण 1 वर्षानंतर निमगिरे सरांच्या तिथे जीवनला आमची एक मीटिंग झाली, तिथे सोनाली मॅडम आलत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की या कन्सेप्टचा एक टार्गेट लागलंय, त्याच्यामधून तुम्ही विमानाने प्रवास करू शकता, थायलंड टार्गेट लागलेलं आहे. म्हणजे मी मॅडम सगळ्यात आधी हात वर केला, म्हणून मला विमानाने जायचंय, कारण माझ्या खानदानात माझ्या आईकडे पण माझ्या वडिलांच्याकडे पण आतापर्यंत विमानाने कोणी गेलेलं नाही. मग मी निर्णय घेतला, त्या टार्गेटचं पूर्ण केलं आणि मी थायलंडला फिरून आलो. आता दुसऱ्यांदा केरळला पण सगळ्यात जास्त माझ्या वाढदिवसाला सुद्धा आतापर्यंत मला कधी गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही. पण आज इथे इतका मान सन्मान माझ्या फॅमिली सहित झाला, त्याचा मला इतका अभिमान आहे की ही कन्सेप्ट तुमच्यासारख्या सर्वांनी केलीच पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट सांगतो. एक नदी असते, नदीच्या कडेला एक झाड असतं, त्या झाडावरती एक माकड आणि एक माकडी बसलेली असते. वरून एक विमान आलेलं असतं, त्या विमानाने एक आकाशवाणी केलेली असते की 1 सेकंदात जी या पाण्यात उडी मारल, तो माकड असेल किंवा माकडी नसेल, त्यांनी जर उडी मारली तर त्याचा एक सुंदर असा राजकुमार किंवा एक राजकुमारी बाहेर येईल. एका क्षणाचा सुद्धा विचार न करता त्या माकडीने उडी मारली नदीत. माकडाने संशय घेतला किंवा डाऊट घेतला, त्याने उडी मारली नाही. माकडीने 2 मिनिटांनी तिचा बाहेर रूपांतर झाल्यानंतर ती सुंदर अशी एक राजकुमारी म्हणून बाहेर आली आणि तिने माकडाला प्रश्न विचारला, तू का उडी मारली नाही? ती म्हणली, त्या माकडाने सांगितलं की मी जर उडी मारली असती, मी जर राजकुमार झालो नसतो तर ती माकडी म्हणली, विचार केला तर टाकली असती उडी तर तू माकडच होता ना, बाहेर निघताना पण माकडच म्हणून बाहेर आला असता ना. सुंदर राजकुमारी 1 नंबर होती आणि माकड आपल्या झाडावर उड्या मारते. मग तुम्ही ठरवा, आपल्याला माकडासारखं जगायचं का राजकुमारासारखं जगायचं? धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल जय म्हणायचं. थँक्यू.